किती छान वारा सुटलाय ना. हो ना, ती जागा पण किती छान आहे ना ही. मस्त वाटतं एकदम. दादा आणि पारू असायला हवं होतं. अगं मजा आली असती यार. प्रीतम, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना? तुम्ही पुन्हा पुन्हा पारू आणि आदित्य दादांबद्दल बोलताय. हे बघा, आदित्य दादा आणि अनुष्काचं लग्न होणार आहे, माहितीये ना तुम्हाला? हो, हे असं सगळं बोलणं चुकीचं आहे. आणि पारू आपल्या घरात फक्त काम करते. मला मला मान्य आहे की तुमचं, आदित्य दादांचं आणि पारूचं खूप चांगलं पटतं, पण म्हणून असा विचार करणं चुकीचं आहे ना. हे बघ, मला पटतंय तू काय म्हणतेस ते. पण ना प्रिया, म्हणजे दादा आणि अनुष्का ही जोडी मला इमॅजिनच होत नाही. म्हणजे त्यांचं एक असं पिक्चर माझ्या डोळ्यासमोर कधी येतच नाही. हा, आणि मी जेव्हा हा विचार करतो ना की दादाची बायको कशी असावी, तर मला वाटतं पारूसारखी असावी. आणि दादा पण किती खुश असतो पारूसोबत, किती वेगळा वागतो. आज पण तू ऑब्झर्व केलंस का, जेव्हा आपण म्हटलं की पारू सोबत जाऊया तेव्हा तयार होता तो, पण जेव्हा हा विषय निघाला की अनुष्का सोबत जाऊया तेव्हा त्याला मीटिंग आठवली. हा, प्रीतम, काही नाही, त्याला कळत नाहीये तो काय करतोय, पण मला कळतंय त्याच्या मनात काय सुरू आहे ते. प्रीतम, तुमचं काहीतरी वेगळंच सुरू असता. असेल आदित्य दादांची खरोखरच काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग. तुला माहितीये हा, आणि काय काय आजकाल ना तू खूप दादाची बाजू घ्यायला लागली असा. असेल म्हणे एखादी इम्पॉर्टंट मीटिंग, मी पण जातो मीटिंगला, तू एकटीच बस इथे. चुप. काय हो, मला सोडून मीटिंगला जायचंय? मीटिंगला जायचं माझ्या नवऱ्याला? जाऊन दाखवा मीटिंग. लोक हे बघतायत, स्टॅच्यू ओव्हर म्हण प्लीज. स्टॅच्यू ओव्हर. काय काय झालंय काय आज? हा, लहान मुलासारखं वागतेस तू, कळतंय का तुला? लहान मुलांसारखं वागते मी. हो. ठीक आहे, बघा आता. लहान आहे ना मी, मग उचला आता मला. हे काय आता नवीन? खाली उतर. नाही नाही, मी इथून खाली उतरणारच नाही, मला उचला. ओके फाईन. व्हेरी गुड. बस झालं, आता जातो मी.